चुणचुणीत होती नागू. ती म्हणली, बाबा आपण इथं काम करतो कुळ म्हणून, मग येत नाही कधी मालक खंडणी वसूल करायला, वाटा मागायला? आलं पाहिजे की नाही? अगं नाही येत, कारण आपण त्याला त्याच्या वाट्याचं पोच करतो. तरी सुद्धा बाबा यायला काय हरकत आहे एखाद दिवशी? बाबा पांडुरंग येईल का हो? मळ्याचा मालक येईल का आपल्या मळ्यात? सावतोबा पटकन बोलून गेले, येईल. तू बोलावलंस, तू त्याला हाक मारली तर तुझ्याकरता तो येईल. संतांच्या मुखातनं शब्द गेला, वाणी खोटी नाही ठरणार. श्रोते हो, आता जबाबदारी भगवंताला घ्यावी लागेल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. संताच्या मुखातला शब्द आहे ना, आता जबाबदारी भगवंताची. बाबा भगवंत येईल का? सावतोबा म्हणतात, येणार नागू भगवंत. संवाद संपला आणि नागूनी करावं काय? काहीतरी निरोप देऊया म्हणली पांडुरंगाकडे. म्हणून चुणचुणीत पोरगी उठली, पाट 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 भाजी खोडली, पेंड्या बनवल्या आणि परकराच्या ओच्यात, परकर पोलक घालायच्या पोरी पूर्वीच्या, ते परकराच्या ओच्यात ते भाजी घेतली आणि जिथून त्या रस्त्यावरून दिंड्या चालल्या होत्या ना, त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. समोरून एक दिंडी येताना दिसली. मनात विचार करते, ही भाजी पांडुरंगाला पोच करते आणि भाजी बरोबर निरोप देते, मळ्याचा मालक आहेस ना, मळ्यात येऊन जा. इतकं सोपं छान भक्तीचं रूपक. आणि ही त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. आता दिंडीमध्ये असणारे, मी म्हटलं ना की ती माळा गळ्यात असल्या म्हणजे सगळंच असलं असं नाही ना. माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या असतात. त्यामुळे ते जरा उलट्या काळजाची होती सगळी मंडळी. दिंडीतली आली आणि ती पोरगी अशी समोर दिसली, 8 वर्षाची नागू. ती त्यांना सामोरी आली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल त्यांचं चालू आहे बरं का. जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. ही अशी आडवी आली आणि दिंडी मालकांचं डोकं फिरलं. म्हणाले, कोण आहेस तू? मी नागू, सावतोबांची मुलगी आहे. माझी एवढी भाजी पांडुरंगाला द्याल का हो? मळ्याचा मालक आहे आमच्या, एवढी भाजी त्याला पोच कराल? ते दिंडी प्रमुख, दिंडी मालक म्हणले, कार्टे हो बाजूला, बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही तुझा गडी समजलीस? चाल बाजूला हो. पण ढकलून दिलो, धक्का मारला, भाजी खाली पडली, तुडवत निघून गेले. सावतोबा म्हणतात, लेकरामध्ये देव दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? निघून गेले. रडायला लागली. सगळी भाजी खराब झाली, पायदळी तुडवली. पुन्हा आली, सावतोबांना मिठी मारली, बाबा बाबा पांडुरंगाला भाजी पोहोचेल का हो? कोण देईल? दुसरी भाजी गोळा केली आणि संकल्प केला, बाबा जोपर्यंत पांडुरंग म्हणजे मळ्याचा मालक मळ्यात येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा घोट घेणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट घेणार नाही. 8 वर्षाची मुलगी संकल्प करते. आमच्याकडे संकल्प आम्ही फार करतो.